प्रेक्षकांनो, आपण बघितलं की भारतीने रमाकांतवर आळ लावलाय डॉक्टरांच्या खुनाचा, की ह्यानेच काहीतरी केलंय म्हणून. गोजात्या म्हणते नाही ग, असं म्हणू नकोस. पण रमाकांत मात्र स्वतःला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतोय आणि म्हणतोय मी असं कशाला करेल, मी दादाच्या वांगडाच होतो ना आणि मी त्याला शोधायचा पण प्रयत्न केला. मीच जाऊन पोलिसांमध्ये कंप्लेंट दिली. मी असं केलं असतं तर मी कशाला पोलिसांमध्ये जाऊन सांगितलं असतं. आता हे आबा म्हणतात की हे बघ भारती, तुला जर कोणावर शंका असेल तर तू रीतसर तक्रार कर पोलीस स्टेशनमध्ये. रमाकांत, तू जर काही केलं नाही आहेस तर कशाला घाबरतोयस. पोलिसांचं बघून घेतील ना काय करायचे ते. आणि आता ते भारतीचं सांत्वन करतात आणि म्हणतात हे बघ बाळा, रडू नकोस आणि पोरांना सांभाळ, काहीही होणार नाही आहे. शुभू गावतला म्हणजे शुभंकर सापडेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता रमाकांत ते सगळे गेल्यावर तनतन करून घरात निघून जातो. भारतीताईंना खूपच काळजी वाटते की हे सगळं काय होऊन बसलंय. इरा रडत असते सारखी आणि म्हणत असते आपल्याच बाबतीत असं का होतं रे दादा. आधी आपली आई गेली, मम्मा गेली आणि आता बाबा गेलाय. आता तिला फोन कर ना तू, असं ती इरा म्हणत असते. आरव म्हणतो कसं ग तिला कॉल करू, मी तिचे सगळे नंबर ट्राय केले, एकही फोन लागत नाहीये. हे बघ इरा, शांत राहा. आता अशा वेळेला आपण एकटे जरी असलो तरी भारती आहे सोबत, आपण तिच्यावर विश्वास ठेवूया. आता ही इरा म्हणते मला अजिबात विश्वास नाहीये, ह्यांच्यामुळेच हे सगळं घडलंय. मयो म्हणते असं का ग बोलतेस तू, स्वतःला एकटी नको समजूस इरा, आम्ही दोघे आहोत ना, आम्ही तुमचेच माणसं आहोत. पण इरा काही हे एक्सेप्ट करायला तयार नाही आणि पहिल्यापासून ती करतच नाही आणि तिने ह्याही वेळेला दाखवून दिलं. तसंही इराला प्रत्येक वेळेला बयोला वाटेल ते बोलायचा चान्स मिळतच असतो. असो, आरव आता इराला शांत करतोय. तर आता बयो खूप रडत असते. तिच्या आईजवळ जाऊन तिची आई तिला शांत करते आणि म्हणते नाही ग बाई, नाही असं रडायचं नाही, आपणच असे हातपाय गाळले तर कसं होईल. आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. आपण त्यांना पण हेच सांगितलं पाहिजे की डॉक्टर परत येणार आहे, असं रडू नकोस बाय माझे, मी आहे ना तुझ्यासोबत. भारतीताईंनी बयोला घट्ट जवळ घेतलंय आणि तिचं सांत्वन करते. तर असो, आता ही गोजात्या रमाकांतशी बोलायला जाते की काय रे रमाकांत, हे सगळं तू नाही ना केलंस खरं. ती भारती म्हणतीये ते खरं आहे का. आता हा रमाकांत त्याच्या आईशी सुद्धा खोटं बोलतो. तो म्हणतो नाही ग औशे, असं मी कशाला करेल. ती भारती आहे ना ती अशीच आहे आणि एकदा माझं कानफाटं नाव पडलं की पडलंच ग. त्या भारतीला सगळं कावीळ झाल्यासारखं पिवळं दिसतंय. आता ही गोजात्या म्हणते पण ती तुझंच का नाव घेतीये, खरं सांग मला, माझ्या शुभूच्या बाबतीत तू असं काही केलं नाही आहेस ना. एक वेळेला ती भारती बुडून मेली असती ना तर बरं झालं असतं, पण माझं शुभू नाही रे, माझं शुभू नाही. तू माझ्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घेऊन सांग. आणि रमाकांत गोजात्याची खोटी शपथ घेतो आणि म्हणतो की नाही ग, मी काहीच केलेलं नाही आहे. गोजात्याला आता विश्वास बसलाय की रमाकांत असं काही करू शकत नाही आहे. पण रमाकांत म्हणतो भारतीचा काही भरोसा नाही आहे, तू तिच्यावर लक्ष ठेव. आणि गोजात्याला ही गोष्ट पटली आहे की भारतीचा खरंच भरोसा नाही आहे. असो, पण भारतीताई मात्र या आरवची आणि इराची खूप काळजी करत असते. ते दोघेही न जेवताच झोपी गेले म्हणून भारतीताईंना खूप वाईट वाटत असतं. त्या व्यवस्थित त्यांच्या अंगावर पांघरूण वगैरे टाकतात. इकडे गोजात्या देव पाण्यात घालून बसली आहे शुभंकरसाठी. हे सगळं अविश्वसनीय आहे. म्हणजे गोजात्याला इमोशन्स आहे हे बघणं जरा कठीण जातं आहे. आणि आता गोजात्या भारती आल्यावर हेच बोलते, काय ग तुला हे सगळं ढोंग वाटतंय ना माझ्या शुभूसाठी. एरवी मी कधीच देवदेव करत नाही, पण माझ्या शुभूला मी एवढं असल्यापासून सांभाळलं आहे ग, माझा झिलासारखा आहे तो. आता भारतीताई म्हणते की मी असं कधी म्हटलं की तुम्ही हे सगळं ढोंग करताय. आता गोजात्याचे अश्रू खरे आहेत हे भारतींनाही पटलंय. गोजात्या म्हणतात माझ्या शुभूच्या बाबतीत असं व्हायला नको होतं ग, मी एवढा असल्यापासून त्याला सांभाळलंय, माझ्या मुलासारखं आहे. तू माझ्या रमाकांतवर खोटा आळ घेतलास, असं तू करायला नको होतंस. आणि मी जर बोलायला गेले तर खूप काही बोलू शकले असते. तुझा पहिला नवरा पण असाच नदीत गेला न ग वाहून, आणि तू माझ्या शुभंकरशी लग्न केलं. आणि मीही असं म्हणू शकते की तू अपशकुनी आहेस म्हणून, पण मी बोलले नाही. तर असो, भारतीताई आता तिथून निघून जातात. या सगळ्या गोष्टींना काही तथ्य नाही आहे हे त्यांच्या लक्षात येतं आहे. त्या आता पहाटेच दवाखान्यात जात आहे आणि डॉक्टरांचा टेबल खुर्ची सगळं साफ करून ठेवत आहे. त्यांच्या भावना लपवत असतात आणि बयोला कळतं की तिच्या आईला खूप वाईट वाटते. बयो म्हणते आई अशी का ग वागतेस तू. त्या म्हणतात काय झालं, मी बरी आहे की, मला काय झालं. अगं डॉक्टर येणार आहेत हे लोकांना सांगावं लागेल ना. आता बयो म्हणते आई मला कळतंय तुला खूप त्रास होतोय ना ग, मी मदत करू का तुला. त्या म्हणतात नको ग बाई. आता बयो खूप छान बोलते, आहे छोटीशी पण मात्र तिच्या आईला आधार देते. बयो म्हणते आई मला कळतंय तुला त्रास होतोय, पण मी आहे ना तुझ्या वांगडा, तू नको काळजी करूस, तू नको वाईट वाटून घेऊ, आपला काजवा परत येईल. आता भारतीताई त्यांच्या मुलीला घट्ट उराशी धरून रडतात. खरंच प्रेक्षकांनो, जे निराधार असतात ना त्यांचं
लोकांचं खूप अवघड असतं आणि त्यातनं इमोशनल असलं ना की लोक जास्तीच फायदा घेतात. असो तर आता बयो म्हणते की माझा काजवा नक्की परत येईल, मला विश्वास, या गावाला, आपल्या घराला आणि आपल्याला डॉक्टरांची खूप गरज आहे. नको रडू साई, माझा काजवा परत येईल. तर असो प्रेक्षकांनो, इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. आता या इराचे नाटकं चालू झालेत. ती आता अन्न काय फेकतीये, भारतीला वाटेल ते काय बोलतीये. ती म्हणते की माझी आजी बरोबर बोलतेस, तू चेटकी नाही. आता बयो चिडते आणि म्हणते माझी आई ऐकून घेते म्हणून वाटेल तसं बोलू नकोस. इरा म्हणते आता माझी मम्मा आली ना की दाखवेल तुम्हाला. प्रत्येक वेळेला ही मम्माच्या धवसा देते पण हिची मम्मा हिलाच किंमत देत नाही. असो तर असा होता आजचा रिव्ह्यू. प्रतिशोध या मालिकेचा रिव्ह्यू आपल्या नवीन चॅनलवर ऐकायला विसरू नका. मी अनघा आणि सिरियल, त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.